पुढची बातमी पाहूयात. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आता पवार गट आक्रमक झालाय. सोमवारी सांगलीमध्ये पवार गटाचा राज्यस्तरीय मोर्चा निघणार आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंसह महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित होणार आहेत. या मोर्चाबाबत या सध्या सगळी तयारी जी आहे ती आता करण्यात आलेली आहे. या मोर्चा संदर्भामध्ये आयोजकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी. लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेले गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात उद्या सांगलीमध्ये राज्यस्तरीय महामोर्चा राष्ट्रवादीकडून आयोजित केलेला आहे. सर्व राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी याबाबतची माहिती दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांसहित आमदार आणि खासदार सुद्धा उद्या सांगलीमध्ये दाखल होणार आहेत आणि भव्य असा मोर्चा या ठिकाणी निषेध मोर्चा निघणार आहे. तर या निषेध मोर्चाचं नियोजन या ठिकाणी आता केलं जाते. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत बजाज साहेब, त्यांच्याकडे आपण जाणून घेणार की मोर्चाचं नियोजन नेमकं कसं आहे. प्रथम तुम्ही आता बोलला की राष्ट्रवादीचा मोर्चा आहे. राष्ट्रवादीचा मोर्चा नसून एक विचाराचा मोर्चा आहे. जी वाचाळपणाने बोलायची प्रवृत्ती जी वाढली आहे त्याच्यावर कुठं चाप घालण्यासारखी जी सर्व पक्षाचे त्या चांगल्या सुसंस्कृत विचाराचे पुरोगामी विचाराची लोक एकत्र येऊन हा मोर्चा करणार. या मोर्चाचं महत्व एवढं आहे की या जिल्ह्यानं पुरोगामी विचार जपावा या दृष्टीनं आम्ही सगळ्या मंडळींनी या सगळ्या जिल्ह्यातल्या सर्व पक्षीय मंडळींनी एक आवाहन केले की आपण याला पाठिंबा देण्यासाठी यावं. त्या दृष्टीनं राज्यातले अनेक नेते मंडळी जे प्रमुख आहेत वेगवेगळ्या पक्षाचे ते या मोर्चामध्ये येणार आहेत. पुष्पराज चौकातनं या मोर्चाची सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी सर्वांनाच आवाहन केले की अशा प्रवृत्ती विरोधात सर्वांनी एकत्र या. राज्यातील सर्व खासदार आमदारांना आवाहन केले. आमच्या पक्षाचे पदाधिकारी आमदार खासदार उपस्थित राहतीलच, त्याचबरोबर इतर पक्ष सुद्धा आमदार खासदार उपस्थित राहतील. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उद्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व मंडळी येत आहेतच, पण सर्वपक्षीय लोक सुद्धा सांगली दाखल होऊन या अशा प्रवृत्तींचा निषेध करणार आहेत. दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.